आपण या ठिकाणी आलेलो आहे हरिश्चंद्र देवस्थान तीर्थक्षेत्र. या ठिकाणी रात्रभर पाऊस सुरू होता. पाऊस सुरू असताना या ठिकाणी पाणी भरलेलं होतं. आता युद्ध पातळी काम सुरू आहे. तुम्हाला दाखवतो, पूर्णपणे इथं पाणी भरलेलं होतं. या ठिकाणी आता साफसफाई करण्याचं काम सुरू आहे. नक्की आपण ग्रामस्थांना या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. आपण सामना करावा लागतो. या ठिकाणी अध्यक्ष आपण नेमकं रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. हे पाणी शिरलं होतं. रात्री पाऊस झाला संपूर्ण गोडेगाव करताना आम्ही घेतली नाही. परंतु ज्यावेळी सकाळी 5 काही आमची फक्त गणपती पाठी पूजन आली त्यावेळी आणि हे पूर्णपणे मंदिर पूर्णपणे पाण्याने जन्मय झालं होतं. समोर कालिका मंदिराचा जे प्रमाण आहे तिथे पाणी होतं आणि त्यानंतर सगळ्या गावामध्ये कळालं की सोडं पाणी मध्ये आलेलं आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये काळ होता. परंतु आज सगळी मंडळी आपण पाहत सगळी भक्त मंडळी इतके नेमाने मंडळी आहे या ठिकाणी धावून आली आणि त्यांनी मंदिर पूर्णपणे आता साफ केलेलं आहे. त्यांना जवळजवळ आता खूप डाळ तिथे सांडलेला होता. बाहेर बिलकुल पाहिलं आपण पंधरा उचललेले आहे. मंदिराचे नुकसान झालेलं आहे बाहेरच्या परिसरात. अशा प्रकारे पाणी आता ओसरलेले आहे. या ठिकाणी परंपरा की जर तुम्ही धरण नव्हतं त्यावेळी 3 वर्षाच्या सातत्यानं नदी या ठिकाणी भेटायला यायची. तर त्याचं शास्त्रीय कारण बी असं होतं की हे पाण्याचं पाणी नदीपर्यंत घोडगंगेला जाऊन मिळत होतं आणि त्या ठिकाणी एक भौतिक साधन किंवा गोलामध्ये आपण ज्याला म्हणतो पाणी भिंत तयार होती. ते पाणी त्या ठिकाणं ओढ्याचं पाणी नदीला परंतु नदीला पाणी एक्सेप्ट करत नाही आणि पुन्हा नदीचं पाणी पुन्हा मंदिराकडे वळून येतं. त्यामुळे असा दोन्ही पाण्यामध्ये प्रवाह दिसायचा, एक जाणारं पाणी आणि येणारं पाणी. त्यामुळे घोडगंगा नदी भेटायला आली असं लोक म्हणायचे. परंतु हा जो आज प्रसंग आहे की धरणाचं पाण्याचा एकही थेंब किंवा वर मावळ पाट्यातला एकही थेंब पाण्याचं पाणी नदीमध्ये आलेलं नाहीये. आजच्या परिस्थितीमध्ये एवढं पाणी फक्त ओढ्याचं पाण्यातून एवढं मंदिर भरतंय. हा प्रसंग माझ्या माहिती पहिली वेळ आहे की फक्त ह्या परिसरातल्या पावसाने एवढं मंदिर भरले. हा प्रसंग पहिला असावा तुम्ही मंदिर सांगत आहे. परंतु वरचं पाणी अजूनही धरण भरण्यात असल्यामुळे पाणी काही आले नाही. जर येताना नाही वरचं पाणी जर आलं असतं झालं असतं आणि मंदिरावर पाण्याचा मोठा प्रभाव नागरिकांनी मदत करत आहे. तर पक्षाचा इथे काय असा काही संबंध नाही. फक्त भक्त मंडळी नागरिक आणि ग्रामस्थ यांच्या पद्धतीने या सगळं काम करतात. या ठिकाणी आता भाविक येत आहे त्यांच्या जर म्हणजे पुढे राहणार आहे का नाही राहणार मग पुढे राहणार मंदिराचं काही नाही. हे पाणी वॉटर पाणी पाणी आणि रोज पूजा जर करायची असेल पाणी तर त्याला पाणी काढावं लागतं. रोज सायंकाळच्या 8 सुद्धा पाणी काढावं लागतं. शिवलिंग अखंड पाण्यात आहे आणि याची ही परंपरा आहे आणि याचं विशिष्ट आहे. म्हणजे स्वयंभू जललिंग त्यामुळे म्हणतो त्याला अखंड पाण्यात जातं पाणी